प्रशांत दामले यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापक विश्वस्तपदी नियुक्ती मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते प्रशांत दामलेंना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली। मुंबईकरांना दिलासा, मात्र पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचा पालिकेचा निर्णय अद्याप नाही। एकूण क्षमतेच्या जवळपास 50% साठा जमा। मुंबईच्या सायन प्रतीक्षानगर येथील वेलनेस मेडिकल समोर मध्य रस्त्यावरील ड्रेनेज लाईन चेंबरला मोठा खड्डा पडला। TV9 मराठीच्या बातमीनंतर रात्रीतून खड्डा भरण्यात आला। बेस्टच्या 23 आगाराच्या व्यावसायिक व्यापार करण्याचा निर्णय घेण्यात आला। उत्पन्न वाढीसाठी सार्वजनिक खासगी भागीदारीवरती आता आगारांचा व्यावसायिक विकास करणार आहेत। उत्पादनातून आता जवळपास 5000 नव्या बस खरेदी केल्या जाणार आहेत। मुलुंडमध्ये चक्क शेवपुरीसाठी बेस्ट बस थांबवलेली आहे। जाब विचारणाऱ्या नागरिकांना चालकानं शिवीगाळ केलाय। 20 मिनिटं बेस्ट बस रस्त्यात उभी ठेवल्यानं वाहतूक कोंडी झाली। बेस्ट प्रशासनाकडून दखल घेण्यात आली। संबंधित चालकावर कडक कारवाईचे निर्देश देण्यात आले। मुंबईतील पश्चिम रेल्वे रुळावरील उंची वाढवणार। रुळावरती पाणी साचण्याच्या घटना रोखण्यासाठी ट्रॅकची उंची वाढवण्याचा निर्णय। वसई विरारमध्ये लोकलसह लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा मोठा खोळंबा झाला होता। पुण्याच्या भोरमधील वोंगवलीतील सौर ऊर्जा उपकेंद्राला विरोध। भोरच्या 71 गावांची एकजूट। बैठकीमध्ये प्रकल्पाविरोधात सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन कायदेशीर लढा उभारण्याचा निर्धार केला। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये चोरांचा सुळसुळाट। मदतीच्या बहाण्यानं चोरट्यांनी अनेक वारकऱ्यांचे मोबाईल पैसे पळवले। पैसे चोरीला गेल्यानं किसन काळे नावाच्या वारकऱ्याला अश्रू आणावं। मीरा भाईंदरमध्ये 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू। मित्रांसोबत गेला असता पाय घसरून तलावात पडला। 19 वर्षीय विकास मंडलचा तलावात बुडून मृत्यू।